जगाला शांतीचा संदेश देणारे महाकाल तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। भगवान बुद्ध या आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग दुसरा त्यामधील पाठ तिसरा गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रास धरून आहे। पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवीत नाही। पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मास प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवीत नाही। जन्म हा मातापितरांपासून आहे आणि बालकाला जन्मतः जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापांकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार? बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार? प्रश्न। त्यांच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल, कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो। ते सूत्र म्हणजे चूड दुःखखंद सुत्त। चूड दुःखखंद सुत्त या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे। या संवादात भगवान बुद्ध म्हणतो, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो। वर्तमान काळात काया वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल। मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो। भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो। गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात। दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते। ह्या माझ्या भाषणाला त्या निगंठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसांनो, तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? नाही, आम्हाला काहीच माहीत नाही। गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? नाही, आम्हास काहीच माहीत नाही। गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे का? नाही, ते आम्हास काहीच माहीत नाही। दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो। माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो।
देव धम्मसुत्तात तो म्हणतो, काही शमन ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत, म्हणून ते म्हणतात गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्य काळात सोसावयाचे काहीच उरत नाही. पापकर्मे क्षय पावतात नि पापकर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो, असे निगंठाचे म्हणणे आहे. प्राण्यांचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळाच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगंठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि गत आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्याचे म्हणणे दोषास्पद ठरते. भगवान बुद्धांची ही विधाने आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असेल तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतो? बघा काय म्हणतात, प्रश्न केलेला आहे. भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असेल तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतो? प्रश्न केलेला आहे. त्यांचं जन्माचं कर्म वेगळं, बुद्धिझममधलं कर्म वेगळं, तिकडलं कर्म वेगळं, इकडलं कर्म वेगळं. बुद्धानं जो कर्म मानलेला आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे, त्याच्यामध्ये प्रमाण आहे. शंका का निर्माण करतो? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवील? गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात, म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते. त्याच्याशी ते सुसंगत आहे. परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे. ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धिपुरस्सर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहे असे दाखविण्याचा अट्टहास करतो, त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे. त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे. भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होईल. याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? प्रश्न. त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुःस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा. नाहीतर बघा, दुःखस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा. नाहीतर असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता. महाकारुणिक हे ज्यांचे
विरुद्ध प्रसिद्ध आहे. महाकारुण हे ज्यांचे विरुद्ध प्रसिद्ध आहे तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवता नाही, अशी कल्पनाही करता येत नाही. बघा इथं जे म्हटलं गेलेलं आहे बा का तू मागच्या जन्माचं काहीतरी त्याला हे होतं, तो आता या जन्मात आता भोगा लागते. मग तो त्याला माहिती नाही मागच्या जन्म काय झालं होतं, तर तो आपलं असं समजून तो गरिबीतच राहते, प्रयत्नच करत नाही. पण भगवान बुद्ध म्हणतात का तुला बा याच जन्मामध्ये तू कर्म चांगले कर, मागचा जन्म नाही आहे, तू याच जन्मात चांगले कर्म कर, याच जन्मात तू प्रगती करू शकतोस. कार्यकारण भाव सांगितला भगवंतांनी. कर्म सिद्धांत मेहनत करा फळ भेटते, कर्म करा फळ भेटते. तर भगवंतांनी एकदम म्हणजे वास्तविक मांडलेलं आहे. आता वास्तविक मांडलं, आता समजून घ्या दोष कसे लागतात समजून घ्या. आता एखादा आता 30 जागा निघाल्या नोकरीच्या, 30 जागा नोकरीच्या निघाल्या. आता 30 जागा आहे आणि 30 जागा गेल्या विकल्या 40-40 लाखात. दुसऱ्या देशातली गोष्ट आहे, पृथ्वीवरला मोठे देश आहे, दुसऱ्या देशातली गोष्ट आहे. समजून घ्या त्या देशामध्ये 30 जागा नोकरीच्या निघाल्या, त्या 30 जागा 40 लाखाला विकल्या गेल्या. आता हे पूर्व अभ्यास करून राहिले, यायला माहीतच नाही काय घोडा आहे. तर आता हे एवढे मोठे पुराणा फॉर्म भरले, हे नोकरीवर लागणार होते. पण लागले कोण? ज्यानं पैसे भरले ते लागले. कारण व्यवस्था तशी होती तयार झालेली, सगळे मिळलेले होते, पैसे खाल्ले. मग याचे परिणाम त्यांना भोगा लागतात. ज्यानं पैसे खाल्ले ना त्याला भोगा लागते. मग कशामुळं? त्यांची येणारी पिढी याचे चित्त बनते चोराचं, पैसे खायचं चित्त बनते. चित्त तसे लेकरं जन्माला येतात मग चित्ताचे. मग ते लेकरं चोर बनतात, जुवारी बनतात, अलग अलग प्रवृत्तीमध्ये जन्माला येतात आणि पुरा पैसा गमवून टाकतात. तर हे चित्त ते तयार करतात स्वतः ते पैसे खाऊन. मग म्हणून का नाही जे व्यवस्था आहे ती व्यवस्था प्रामाणिक असली पाहिजे. जो बिचारा मेहनत करून राहिला, बुद्धानं काय सांगितलं? कार्यकारण भाव का बा तू अभ्यास कर, तू नोकरीवर लागशील. तो मेहनत करून राहिला बिचारा. आता व्यवस्था जर इमानदार असेल, जो मेहनत करते तो पहिले नोकरी लागते. काही जण आरक्षणामध्ये लागते, मग OBC असेल, SC असेल, ST असेल. का लागते? कारण बाबासाहेबांना माहीत होतं व्यवस्थेमध्ये जरी मी संविधान बनवलेलं आहे ह्या सगळ्या संत महापुरुषाच्या विचारधारेवर आधारित, पण तरी या व्यवस्थेमध्ये उच्चवर्णीयांची मक्तेदारी आहे, वजन आहे. म्हणून त्यांनी हे तरतुद्या करून दिलं. 340, 341, 342 अशा कलमा तयार करून दिल्या बाबासाहेबांना अलग अलग. कशासाठी? त्यांना त्याच्या सुविधा भेटल्या पाहिजे. म्हणून त्या सुविधानुसार त्यांना नोकरीवर घ्यास लागते. कारण बंधनकारक झालं आता आरक्षण भेटलं तर. नाही तर हे जर तरतूद बाबासाहेब करून ठेवली नसती तर आतापर्यंत जे काही नोकरी लागलेली आहेत OBC मधले, SC मधले, ST मधले हे पण नसते. यांनी यांनी सत्कार करायला पाहिजे, आदर मानाले पाहिजे का बा का तुमच्यामुळं आम्ही इथपर्यंत पोचलो. मग काही बैमान आहेत, काही समजदार आहेत. जे बैमान आहे ते मानत नाही अजूनही, जे समजदार आहे ते जाणतात, त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर SCमध्ये काय एकच समुदाय आहे काय? SCमध्ये अशा अनेक जाती आहेत, STमध्ये अशा अनेक जाती आहेत, OBCमध्ये अनेक जाती आहेत. तर या सर्वांसाठी ही तरतूद तयार करण्यात आलेली आहे त्या योग्यतेनुसार. म्हणून ह्या बाबी समजून घ्यायच्या असतात.
हा सगळा अभ्यासाचा विषय आहे. आरक्षणामध्ये आता जे वादंग चालू आहे ना, असंच नाही आहे, त्याची लय मोठी गरज आहे. कारण ज्याला दूर ठेवलं नोकऱ्यांपासून, त्यांना नोकरी मिळावी, त्यांची प्रगती व्हावी, त्यांची गरिबी दूर व्हावी म्हणून, आणि त्यांना चांगला मान सन्मान मिळावा म्हणून आरक्षण आहे. आणि खास करून आरक्षणाचा मेन उद्देश काय आहे? छुवाछूत, भेदभाव मिटवणे हा उद्देश आहे. जोपर्यंत भारतातल्या शेवटच्या घटकापर्यंत छुवाछूत भेदभाव मिटत नाही तोपर्यंत आरक्षण राहील. मग ते कितीही श्रीमंत होऊ द्या, श्रीमंतीचा आणि आरक्षण मिटवायचा काही संबंध नाही आहे. कितीही श्रीमंत होऊ द्या, OBC, SC, ST आणि इतर, जोपर्यंत छुवाछूत आणि भेदभाव नष्ट होत नाही तोपर्यंत आरक्षण जिवंत राहील. म्हणून त्याला कोणी मिटवण्याचा प्रयत्न करू नये. आणि ते मिटू शकत नाही. जर तसा प्रयत्न केला तर आपण कायदेशीर मार्गानं त्याचा आंदोलन केलं पाहिजे, कायदेशीर मार्गाने आपण लढलं पाहिजे. तो अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला आहे. तर म्हणून या सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तर भगवंतांनी जो कर्म मांडलेला आहे तो तुम्हाला वास्तविक जीवनामध्ये तुम्हाला प्रगती करण्याकरता का तुम्ही अभ्यास करा, मेहनत करा आणि आपल्या जागा हासिल करा. आजही भारतातल्या जे व्यवस्था आहे, संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि मीडिया, या चारही स्तंभ जे आहेत, जे स्तंभ आहे, देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत, ते या स्तंभामध्ये OBC सर्वात जास्त प्रमाणात असायला पाहिजे होता, नाही आहे. तर OBCंनी या 4 स्तंभामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर SC, त्यानंतर ST आणि त्यानंतर इतर याचा नंबर लागते. कारण हे स्तंभ फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही या व्यवस्थेमध्ये राहाल तेव्हा या देशामध्ये 52% OBC आहे. तो 52% OBC मग सरकारी नोकऱ्यामध्ये राहील, जो आता कमी आहे. पण जेव्हा तो ह्या 4 व्यवस्थेमध्ये राहील तेव्हा तो आपल्या OBC बांधवांना, SC बांधवांना, ST बांधवांना जाग्या खुल्या करतील आणि सगळ्यांना नोकऱ्यामध्ये घेतील, व्यवस्थेमध्ये घेतील, कंपन्यामध्ये घेतील, जॉबमध्ये घेतील. पण ते व्यवस्थेमध्ये असले पाहिजे. पण जे आतापर्यंत लागलेले आहेत ते फक्त भारतीय संविधानाच्या वजनामुळं, आंदोलनामुळं, त्या मिळाल्या अधिकारामुळं आतापर्यंत जे काही नोकरी लागले, मुलं मुली OBCमधल्या, SCमधल्या, STमधल्या, अगोदर जे आंदोलन झालेले आहेत, जे कार्यकर्त्यांनी, अभ्यासकांनी, जे काही अलग अलग चळवळीचे कार्यकर्ते होते, अलग अलग संघटनांचे कार्यकर्ते होते, यांनी जे आंदोलन केले, काही जण आंदोलन करता जेलात गेले, त्यांनी आपले हक्क अधिकारासाठी लढले, त्यांनी संघर्ष केला. म्हणून आज हे जे नोकरी लागले ना, हा त्या संघर्षाचा परिणाम आहे, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. मग आता जे नोकरीवर लागले यांचं काय कर्तव्य आहे? यांचं कर्तव्य आहे गरीब वस्तीमध्ये जाऊन OBCंच्या वस्तीमध्ये, SCंच्या वस्तीमध्ये, STंच्या वस्तीमध्ये आणि इतर जे गरीब वर्गातले मुलं मुली आहेत यांना मार्गदर्शन करणे, यांना मदत करणे, कमाईतला 20 भाग खर्च करणे, जेणेकरून त्यांची प्रगती होईल, ते उंचावतील, लहान लहान उद्योग सुरू करण्यामध्ये मदत करणे, त्यांना नवीन नवीन काहीतरी प्रयोग शिकवणे, नवीन नवीन त्यांना कलात्मक काही गुण शिकवणे, त्यांचा रोजगार उभा करणे, हे यांचं कर्तव्य आहे. आता हे आपलं कर्तव्य विसरले आणि कर्मकांडाच्या मागं लागले, 20 भाग खर्च करत नाही. मग ते OBC असो, ST असो, SC असो की इतर असो. म्हणून हे बेरोजगारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढली. मग याचा परिणाम काय होते? हे कार्य करत नाही, कमाईतला 20 भाग खर्च करत नाही, आपल्या मुलामुलींवर खर्च करत नाही, वस्त्यांमध्ये जात नाहीत. याचा परिणाम काय होते? गुन्हेगारी वाढते, चोर वाढतात, गुन्हेगारी वाढते, लूटमार वाढते, दरिद्री वाढते आणि व्यवस्था मग अस्तव्यस्त होते. आपलेसे
कोणतरी भाऊबंद असतात, कोणी कोणी मित्र असते, कोणी नातेवाईक असते, कोणी कोणी असते. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. हे का वळतात? कारण याच्यावर लक्षच नाही आहे. याला जिम्मेदार कोण? जर एखादा मनुष्य जर गुन्हेगार झाला असेल, तो एकटाच जिम्मेदार नाही, त्याच्याबरोबर जुळलेला जो समुदाय असतो बाकी, त्याच्यावर लक्ष दिलं नाही, तो पण त्याच्यामध्ये गुन्हेगार आहे. पण तो दिसत नाही, तो माहिती पडत नाही, कारण त्याच्यावर ते लागत नाही. पण त्याला दोष लागतात. कारण एखादा जर समुदाय जर बिघडत असेल, जसा पारधी समाज आहे, एस टीमध्ये पारधी समाज आहे. आता पारधी समाज बिचारा एवढा पिछाडलेला आहे का त्यांची प्रगती होऊन नाही राहिली. प्रगती का होत नाही? आदिवासी समाज आहे एस टीमधला, अधिक त्याच्यामध्ये अलग अलग जाती आहेत, यांची प्रगती का होत नाही? याच्यावर काम करण्याची गरज आहे. यांची प्रगती कशी होईल याच्यावर काम करण्याची गरज आहे, याच्यावर संशोधन करण्याची गरज आहे. भारतातल्या शेवटच्या घटकापर्यंत आतापर्यंत जे प्रगती व्हायला पाहिजे ते नाही झाली. का झाली नाही याच्यावर काम करण्याची गरज आहे. आपला बराच पैसा भारतामधला व्यर्थ खर्च होतो विविध विषयावर, विविध कार्यावर, सगळ्यामधला. मग तो OBC असो, ST असो, SC असो, कुठलाही समुदाय असो, आपला पैसा व्यर्थ खर्च होतो. हा पैसा जर चांगल्या उपयोगात आणला, कोणत्या उपयोगात आणला पाहिजे? माणसाला 3 सगळ्यात महत्त्वाच्या गरजा आहेत या भावचक्रामध्ये. माणसाला चांगलं शिक्षण पाहिजे, त्या पैशामध्ये आपण चांगलं एज्युकेशन देऊ शकतो मुलांना, त्या एवढ्या पैशामध्ये. त्या पैशामध्ये माणसाला गरज असते दवाखान्याची, चांगले आपण दवाखाने निर्माण करू शकतो. त्या पैशामध्ये आपण चांगले बँक्स तयार करू शकतो, जेणेकरून त्या पैशातून गरीब मुलामुलींना रोजगार मिळणार, लोन भेटन मोठ्या प्रमाणात. हे काम आहे त्या समुदायातील नोकरीवाल्या वर्गांचं. त्यांनी शाळा उभी करा, मुलांना शाळा शिकवा चांगलं. त्यांनी बँक उभी केली पाहिजे महापुरुषांच्या नावांनी, त्यांनी शाळा उभी केली पाहिजे महापुरुषांच्या नावांनी, त्यांनी दवाखाने उभे केले पाहिजे महापुरुषांच्या नावांनी. आणि त्या महापुरुषांच्या नावांनी बँक, दवाखाने आणि शाळा महाविद्यालय तयार करून त्या मुलांना शिकवलं पाहिजे, जेणेकरून त्यांची प्रगती होईल, त्यांचा उद्धार होईल, ते चांगल्या मार्गी लागतील. हे कार्य सगळ्या महापुरुषांच्या विचारधारेवर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. हे 3 उद्देश बाबासाहेबांनी सांगितले तयार करा म्हणून. 3 उद्देश सगळ्यात महत्त्वाचं काम सांगितलं बाबासाहेबांनी. बाबासाहेब म्हणायचे सगळे संत महापुरुषांचे विचार आहे याच्यामध्ये दडलेले. बाबासाहेब म्हणायचे आपल्या शाळा असल्या पाहिजे, महाविद्यालय असले पाहिजे पूर्ण भारतभरात. बाबासाहेब म्हणायचे आपले दवाखाने असले पाहिजे पुऱ्या भारतभरामध्ये. बाबासाहेब म्हणायचे आपल्या बँक्स असल्या पाहिजे पूर्ण भारतभरामध्ये. आणि हे बँक्स, दवाखाने आणि शाळा महाविद्यालय हे संत महापुरुषाच्या नावाने असले पाहिजे. यामध्ये शिक्षण मोफत आणि दर्जेदार, दवाखाना मोफत आणि दर्जेदार, बँकेतून विदाऊट गॅरंटर लोन भेटलं पाहिजे मुलांना. काही गॅरंटीची गरज नाही, पैसा आपला होय, कायला गॅरंटीची गरज आहे? आधार कार्ड दाखवलं विषय संपला. भारतात नागरिक आहे ना तो भारताचा नागरिक असल्यावर आधार कार्डच्या भरोश्यावर लोन भेटलं पाहिजे. किती मोठे रोजगार उभे झाले असते, सगळी बेकारी संपून जाते. इतके महान विचार संत महापुरुषांचे विचार बाबासाहेबांनी त्या 3 मुद्द्यामध्ये टाकलेले आहे. याची जाणीव नाही आहे, याची समज नाही, म्हणून व्यर्थ पैसा खर्च करणं सुरू आहे. हा व्यर्थ पैसा खर्च करणं थांबवून या सर्व संत महापुरुषांच्या विचारावर कार्य झालं पाहिजे. आणि आपण ते कार्य कराल अशी मी आशा बाळगतो. यानंतर अहिंसा. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. बघा, करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.
बघा, अहिंसामध्ये काय दडलेलं आहे? करुणा दडलेली आहे आणि मैत्री दडलेली आहे. म्हणजे जो मनुष्य दुसऱ्या मनुष्यासोबत, मग तो कुठल्या जातीचा असो की धर्माचा असो, मैत्री करतो, करुणा करतो, तो कधीही हिंसा करू शकत नाही. जो मनुष्य दुसऱ्या मनुष्याबरोबर मैत्री आणि करुणा करतो, तो कधीही हिंसा करू शकत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याबरोबर मैत्री आणि करुणा केली पाहिजे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणीत अहिंसा ही सर्वकालीन अनुल्लंघन असे कर्तव्य होते की ती प्रसंगासापेक्ष होती. जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुल्लंघन असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सतचे असतला आणि गुणांचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते. ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्ह आहे. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. उलटपक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणांविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून 4 शिले मान्य केली आहेत. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. बघा, एक शील किती महत्त्वाचा भगवंताचं. ते सर्व शिलं एकामेकाशी जुळलेले आहेत. ते पालन केलं तर दुसरं ऑटोमॅटिक पालन होते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शील आहे सुराहा मेरय मज्ज प्रमादठाना वीरमणी सिक्कापदम समाधी आम्ही. म्हणजे व्यसनापासून दूर राहा. कारण व्यसन केल्यावर माणसाला भानच राहत नाही तो काय होय. अंगात येते ना, काही शुद्ध राहत नाही. मग अंगात आली तर तो काही बोलते, कोणालाही बोलते. आई असो, बाबा असो, बायको असो, बहीण असो, भाऊ असो, अजून कोण असते, मामा मामी, काका काकू, कोणी असो. नशा केली का काही बोलते माणूस. नशा जर सुटली, नशा सुटली माणसाची का सुज्ञीमध्ये राहिला तो धम्म स्वीकारू शकते. आणि धम्म स्वीकारला काहीच होत नाही. मग हानी झालं, सगळं चांगलं होते. मग आता सगळे जर ह्या पंचशिलाचं पालन करू लागले असते सगळेच जण, समजून घ्या, पुऱ्या जगात
सगळे पंचशिलाचं पालन करू राहिले. कायले बिचारे मग डिपार्टमेंट तयार झाले असते ना, संविधान असतं. सगळेजण मग असं शांतीनं, मैत्रीनं, करुणा, मुदिता, आनंदानं आपलं जीवन कंठित करत राहिले असते. जर सगळे लोक भारतातले म्हणा किंवा जगातले सगळे लोक पंचशिलाचं पालन करत राहिले असते प्रामाणिकपणे, तर काही गरज नसती. मग ना संविधानाची गरज असती ना का कुठल्या कार्याची गरज, कारण सगळे लोक चांगले राहू राहिले, मस्त काही भांडणच नाही, काही आपसामध्ये सगळे चांगले राहू राहिले, आनंदानं, मैत्रीनं, करुणा, मुदिता, आनंदानं, शांतीनं सगळे चांगले राहू राहिले. मग भानगडच काय राहिली असती. पण असं का होते, का होते असं, का झालं असं, शील का तुटते? म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे 4 आर्य सत्य. दुःख आर्य सत्य पहिलं. तर दुःख आर्य सत्यामध्ये 12 प्रकारचे दुःख येतात आणि त्यामध्ये पहिलं दुःख आहे जाती बी दुःख. या जाती नाही, 6000च्या वर ज्या जाती आहे ना, या जाती नाही आहे. जाती म्हणजे जन्म. जाती बी दुःख, पाली भाषा जाती म्हणते, मराठीमध्ये म्हणते जन्म. जाती बी दुःख म्हणजे जन्म घेणं दुःख आहे. आता जन्म झाला मनुष्याचा, तिथून रोग उत्पन्न होते. मग त्याला जे संस्कार भेटते मग घरून, पहा आपण हे हवं ना, आपण तशी हवं, आपण वरचे हवं, ते खालचे पाहिजे बाबू, आपण खालचे हवं ना, खालीच राह, वर तर मुंडकडे काढजो, बोलतो नको जास्त, असं त्याला लहानपणापासून संस्कार शिकवले जाते. तसा तो बनते. मग मनामध्ये राग उत्पन्न होते, द्वेष उत्पन्न होते. जन्म झाला ना आता, मग काय झालं उत्पन्न? राग उत्पन्न झाला, द्वेष उत्पन्न झाला, लोभ उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला. आणि हे दुःखाचं कारण आहे. अजून दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह. जन्म झाल्यावर हे 4 उत्पन्न होतात. मग रोग सगळ्याच्या अंगात असते, सगळ्याच्या अंगात. जेवढेही मनुष्य प्राणी भारतावर जन्माले येतात त्यांच्या सगळ्याच्या अंगामध्ये हे 4 रोग असतात. दुःखाचं कारण राग, द्वेष, लोभ, मोह. आता हे दुःखाचं कारण होय. दुसरं आर्य सत्य, दुःख दूर करता येते, आशा आहे. तिसरं आर्य सत्य मग दुःख निराकरण आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग म्हणून धम्म आहे. सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, त्याला त्या दृष्टीनं बघा. पण आता हे राग, हे जे 4 जे दुःखाचे कारण आहेत, याचं नियंत्रण राहिलं पाहिजे, याच्यावर नियंत्रण राहिलं पाहिजे, बरोबर. म्हणून धम्म आहे. आणि म्हणून ह्या रागावर, द्वेषावर, लोभावर, मोहावर यापासून हिंसा होते, यापासून चोरी होते, यापासून व्यभिचार होते, यापासून लोक खोटं बोलतात आणि यापासून लोक व्यसन करतात. कुठल्या कारणावरून? दुःखाचं कारण राग, द्वेष, लोभ, मोह 4च आहे. म्हणून याच्यावर नियंत्रण राहावं. म्हणून भगवान बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर धम्म तयार केला मनुष्य मात्राला सुखी करण्याकरता. कारण भगवान बुद्धांनी सगळ्यावर अनुकंपा केली का बा मी जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त झालो, मी दुःखातून मुक्त झालो. पण ह्या मनुष्य मात्रांचं काय? यांच्यावर भगवान बुद्धांनी अनुकंपा केली आणि धम्म मग सगळ्यांना वाटला. अगोदर 5 जणांना वाटला, मग तो वाढता 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 संपूर्ण जगामध्ये पसरला आणि सगळे लोक त्याचा आता आस्वाद घेत आहे. आणि इतिहास काळामध्ये क्रांती झाली, प्रतिक्रांती झाली आणि संत महापुरुषांनी हा धम्म इथपर्यंत येऊन पोचवला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या धम्माला संविधानामध्ये पेरलं, म्हणजे संत महापुरुषांचे विचार त्याच्यामध्ये पेरले. हा सगळा इतिहास आहे. आणि म्हणून ह्या 5 शिलाचं पालन झालं पाहिजे. म्हणून बॉर्डरवर, आपल्या भारताच्या बॉर्डरवर म्हणतो ना आपण जय जवान जय किसान, म्हणून आपल्या भारताच्या बॉर्डरवर सैनिक असतात, जवान असतात. कशासाठी? ह्या 5 शिलाचं पालन झालं पाहिजे.
हिंसा नाही झाली पाहिजे बा, आता अंदर नको येऊ रे बा, अंदर येशील तू आमच्या लोकांना मारशील, म्हणून तिथं सिक्युरिटी असते, चोर नाही घुसू देत, आहे का नाही. आणि आंतरिक बाबीमध्ये असते पोलीस डिपार्टमेंट. अलग अलग राज्य आहेत भारतामध्ये, त्या राज्यामध्ये आपापला पोलीस डिपार्टमेंट आहे, आणि ते मग 5 शिलाचं माणसांनी पालन केलं पाहिजे म्हणून का नाही हे डिपार्टमेंट आहेत. म्हणजे धाक, हिंसा करू नको, चोरी करू नको, व्याभिचार करू नको, खोटा बोलू नको, आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नको. दारू पिऊन गाडी चालवली तर पकडते. कारण का पकडते माहीत आहे? कारण दारू पिऊन गाडी चालवणं म्हणजे तो सुज्ञित राहत नाही, तो स्वतःही मरण आणि दुसऱ्याले मारण. गाडी ठोकलं तो, ट्रक चालू राहिला दारू पिऊन, नशेमध्ये आहे, स्वतःला सूद नाही, दुसऱ्याची हानी. म्हणून हे सगळे नियम आहेत बनलेले, आणि ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून म्हटलं ह्याच्यामध्ये एक वाक्य असते, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, अच्छे लोगों की रक्षा करना, खलनिग्रहण है, बुरे लोगों को सबक सिखलाना और उनको अच्छा बनाना. म्हणजे त्यांना त्याला चांगलं बनवणं, त्याला सबक शिकवणं, त्याला चांगलं बनवणं, कारण त्याच्यापासून चांगल्या माणसाला त्रास होऊ नये, अशा प्रकारचं कार्य हे. म्हणून हे सगळं तयार झालेलं आहे. कारण माणसाच्या अंगात 4 रोग आहेत, राग, द्वेष, लोभ, मोह. आता हे कायमस्वरूपी दूर नाही होत, हे परमानंट इलाज नाही आहे. परमानंट इलाज आहे दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग. त्याला धम्माच्या मार्गाने आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकार करून त्याच्यामध्ये परिपक्व व्हावं लागते. सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, ह्या जेवढे सम्यक बाबी आहे याच्यावरतं बारकाईने अभ्यास करून त्याला जेव्हा तो याच्यात परिपक्व होतो तेव्हा तो ह्या दुःखाच्या कारणापासून मुक्त होतो. मग पण असं होत नाही शक्यता. लय मोठं याच्यामध्ये बल लागते, लय मोठा प्रयत्न लागते, पिढ्यानपिढ्यापर्यंत त्याचं काम पाहिजे, पुढेच्या पिढीलाही चांगलं काहीतरी भेटलं पाहिजे, तसं वातावरण पाहिजे, असं व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. यासाठी मग जे लोक धम्मामध्ये पकलेले आहेत, जे धम्मवान झाले, ज्यांना काहीतरी धम्म समजला, त्यांनी ह्या धम्मावर कार्य केलं पाहिजे, धम्माचं कार्य केलं पाहिजे, धम्म पेरला पाहिजे, नवीन नवीन लोकांनी धम्म सांगितला पाहिजे. ज्यांच्याकडे राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, यांचा हा रोग दूर केला पाहिजे आणि त्यांना धम्माच्या मार्गाने वळवलं पाहिजे. हा सतत प्रयत्न करावा लागते. हाच प्रयत्न 2500 वर्ष अगोदर भगवान बुद्धांनी केला, आजही सुरू आहे. त्यानंतर संघांनी केला, संत महापुरुषांनी केला, आणि तो बाबासाहेबांनी सगळा पुरुषांचा विचार, संत आणि महापुरुषांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये पेरला. याची जाणीव असली पाहिजे, समज असली पाहिजे, आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. जो समजतो, जो जाणतो, तोच चांगल्या मार्गाने वळण देऊ शकतो. नाही तर सगळे भ्रमामध्ये, स्वतःच भ्रमित, दुसऱ्याला तो काय देणार आहे? स्वतः अंधारात दुसऱ्याला काय प्रकाश दाखवल? म्हणून जे काही चांगलं झालेलं आहे हे धम्माच्या प्रभावानं झालेलं आहे. उपकार माना, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, अशी कल्पना करून बघा. एखाद्या भेदभाव करणाऱ्या आणि बाटपणा करणाऱ्या माणसानं जर संविधान लिहिलं असतं तर काय हाल असते? ना तुम्ही तिथं असते, ना मी इथं असतो. गुलाम आणि गुलामांना बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही राहत नाही. गुलामांना बोलण्याचा सुद्धा अधिकार नसता. आंदोलन तर लय दूरची गोष्ट झाली. आता जे आंदोलन निघते ना एवढे ताकदीनं, भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. भारतीय संविधानाचे उपकार आहे याच्यावर का त्यांना एवढ्या आझादीनं, एवढ्या स्वतंत्रपणे बोलता येते, चालता येते, आपल्या हक्क अधिकारासाठी लढता येते.
हे भारतीय संविधान होय का ज्याच्या ताकदीमुळं तुम्ही या देशामध्ये पणपू राहिले, राहू राहिले, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाने जगून राहिले. हे भारतीय संविधानाची ताकद आहे. म्हणून भारतीय संविधान काय म्हणण्याचा प्रयत्न करते, काय सांगण्याचा प्रयत्न करते? भारतीय संविधान काय म्हणण्याचा प्रयत्न करते, काय सांगण्याचा प्रयत्न करते? भारतीय संविधान म्हणते का तुम्ही शांतीनं जगले पाहिजे, शांतीनं जगले पाहिजे, मैत्रीनं जगले पाहिजे, करुणेने जगले पाहिजे, मुदिता आनंदाने जगले पाहिजे. शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंदाने तुम्ही जगले पाहिजे, हे भारतीय संविधान सांगण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंदाने जगले तर तुम्हाला माझी गरज भासणार नाही. मग आता हे लोक शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंदाने जगत नाही, म्हणून संविधानाची गरज आहे. आणि जे लोक संविधान बदलण्याची भाषा बोलतात त्यांनी शांती प्रस्थापित केली काय? त्यांनी मैत्री प्रस्थापित केली काय? त्यांनी करुणा प्रस्थापित केली काय? त्यांनी मुदिता, आनंद प्रस्थापित केला काय? जोपर्यंत शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद माणसाने माणसाप्रती निर्माण करत नाही, प्रस्थापित करत नाही, याची मैत्री, याची पेरणी करत नाही, शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंदाची, तोपर्यंत संविधान बदलवता येत नाही. जर असा करण्याचा प्रयत्न केला तर भारतातील नागरिकांनी, आम्ही भारताचे लोक यांना कायदेशीर मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्यांनी आंदोलन करावं. तर आपण या देशामध्ये आम्ही भारताचे लोक शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद प्रस्थापित करू, अशी आपण शपथ घेतली पाहिजे. आणि ते आपण कराल. शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद आपण या देशामध्ये प्रस्थापित कराल, याची पेरणी कराल, अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू. त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्यानंत, ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. साधू साधू साधू. सब पाप सकरणं कुशलस उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी दीर्घायुको भव. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो.